राज्यात अनेक भागात मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे। पुणे, सोलापूर, कोकणसह राज्यात अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावल्याचं पाहायला मिळतंय। सोलापूर आणि पंढरपूरमधील पावसामुळे शेतात पाणीच पाणी झालंय। पंढरपूरमध्ये रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यावर पाणी साठल्यानं उपनगरामध्ये जाणारे सर्व रस्ते बंद झाले होते। आता परिस्थिती पूर्ववत होतीये, पण पावसाचा अंदाज आहे। राज्यात मान्सून दाखल झालाय। कोकण आणि सोलापूरमध्ये मान्सून धडकलाय। आता पुढील 4 दिवसात मान्सून राज्य व्यापण्याची शक्यता आहे। पुढील 4 आठवडे राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। रोहिणी नक्षत्रानं सोलापूर जिल्ह्यात पावसानं चांगली सुरुवात झाली आहे। जिल्ह्यातील 91 पैकी 82 महसुली मंडळात 5 मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस पडलाय। यामध्ये उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, मोहोळ आणि करमाळ्यात पावसानं चांगली हजेरी लावल्याचं दिसतंय। यंदा जिल्ह्यात पावसाला लवकरच सुरुवात झाली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झालेल्या आहेत। जिल्ह्यात मागील 2 दिवसात 3 ते 4 मंडळ वगळता इतर मंडळात पाऊस पडलाय। जून महिन्यात सरासरी 102.5 मिलीमीटर पाऊस पडणं अपेक्षित आहे। आतापर्यंत 30.7 मिलीमीटर पाऊस पडला असून जवळपास 30% इतका पाऊस 5 जूनपर्यंत पडलेला आहे। या ठिकाणची दृश्य तुम्ही पाहू शकता। सोलापूर जिल्ह्यातील नरखेड परिसरात मान्सूनच्या सरी कोसळलेल्या आहेत। मुसळधार पावसामुळे शेतात पाणी साचलंय। विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पावसाची जोरदार बॅटिंग या ठिकाणी पाहायला मिळतेय। मलिकपेठ, हिंगणी, बोपले या भागातील कोरड्या खट्ट पडलेल्या शेतांचे बांध फुटून पाणी वाहत होतं। दुष्काळ सदृश्य भागात जोरदार पाऊस झाल्यामुळे शेतकरी राजाला दिलासा मिळालेला आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, पहिल्याच पावसात नदीला पूर आल्याची परिस्थिती सोलापूर जिल्ह्यात पाहायला मिळत आहे। राज्यात मान्सून दाखल झालाय। कोकण आणि सोलापूरमध्ये मान्सून धडकलाय। आता पुढील 4 दिवसात मान्सून राज्य व्यापण्याची शक्यता आहे। पुढील 4 आठवडे राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे।